महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या अष्टविनायक मंदिर आणि महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 या प्रस्तावित कायद्याविरोधात तीव्र भूमिका घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। या कायद्यामुळे अष्टविनायक मंदिराच्या शेकडो एकर जमिनींवर संकट ओढवणार असून मंदिरांची आर्थिक स्वायत्तता धोक्यात येईल असा आरोप मंदिर विश्वस्तांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला। पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त श्री केशव विद्वांस, श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली ट्रस्टचे श्री जितेंद्र गद्रे, उपाध्यक्ष श्री वैभव आपटे, श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट ओझरचे अध्यक्ष श्री बाळकृष्ण कपडे, श्री गणपती देवस्थान महडचे विश्वस्त श्री किरण काशीकर आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री सुनील घनवट उपस्थित होते। केशव विद्वांस यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे आणि विविध राजघराण्यांनी अष्टविनायक मंदिरामध्ये पूजा अर्चा, अन्नछत्र, महाप्रसाद आणि धार्मिक उत्सव अखंडपणे सुरू राहावेत म्हणून मोठ्या प्रमाणावर इनामी जमिनी दिल्या। प्रस्तावित कायद्यातील कलम 3 आणि 4 मुळे या जमिनींचा मालकी हक्क देवस्थानांकडून काढून वहिवाटदार, मिरासदार किंवा पुजाऱ्यांच्या नावे जाण्याची भीती आहे। त्यामुळे मंदिराच्या जमिनींचे व्यापारीकरण होऊन भूमी माफियाचा हस्तक्षेप वाढेल अशी गंभीर चिंता त्यांनी व्यक्त केली आहे। श्री जितेंद्र गद्रे यांनी मसुदातील कलम 1 वर आक्षेप घेत वक्फ बोर्डाच्या जमिनींना विशेष संरक्षण देण्यात आलं असून केवळ हिंदू मंदिरांच्या जमिनीवरच हा कायदा लागू केला जात असल्याचा आरोप केला। हा प्रकार संविधानातील समानतेच्या अधिकारांचं उल्लंघन असल्याचं त्यांनी नमूद केलं। याशिवाय कलम 18 नुसार महसूल अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार देखील मर्यादित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। देवस्थानांच्या जमिनीवरील जुन्या अतिक्रमणांना थेट मालकी हक्क देण्याची तरतूद म्हणजे मंदिरांच्या मालमत्तेची कायदेशीर लूट असल्याची टीकाही करण्यात आली। महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री सुनील घनवट यांनी सरकारनं हा मसुदा तात्काळ रद्द करावा, हरकती नोंदवण्यासाठी मुदत वाढवावी आणि गुजरातप्रमाणेच देवस्थान जमिनींसाठी स्वतंत्र संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी केली आहे। सरकारनं हा कायदा मागे घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय। मूर्ती मोरया आज पुणे येथे श्री अष्टविनायक मंदिरांचे सर्व विश्वस्त एकत्र आम्ही सर्वजण जमले आहोत। महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 हा जो काही कायदा आणण्याचा प्रयत्न केला जातोय त्यानिमित्ताने जे काही प्रारूप प्रसिद्ध केलं गेलं होतं त्या सर्व प्रारूप वाचल्यानंतर देवस्थानांच्या बाबतीमध्ये ज्या काही इनाम जमिनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व पुढे पेशवाईच्या काळामध्ये या देवस्थानांना दिल्या गेल्या होत्या, त्यामध्ये देवस्थानचा असलेला हक्क संपूर्णपणे काढून देवस्थानांच्या विरोधात हे असलेलं कटकारस्थान कायद्याच्या माध्यमातून जे काही शासन आणत आहे त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही एकत्र जमलेलो आहोत। अशा प्रकारे कायदा जर अस्तित्वात आला तर त्यातून देवस्थानांना असलेली ही इनाम जमीन ही संपूर्णपणे नष्ट होऊन ती सरकारकडे अथवा त्या व्यक्तींकडे कुणाकडे जाऊ शकते व त्याप्रमाणे या संस्थानांचे असलेले अस्तित्व धोक्यात येऊ शकते। त्यामुळे या कायद्यासाठी विरोध करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो आहोत आणि नक्कीचपणे सरकारने हे कायदा न करता प्रारूप या गोष्टीपासूनच हे मागे घेण्यात यावं, अन्यथा आम्ही संपूर्ण अष्टविनायक मंदिरे त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील इतर मंदिरांना देखील एकत्र करून या प्रक्रियेच्या विरोधात आम्ही उभे राहू व मोठ्या प्रकारे आम्ही याला विरोध करू व नक्कीच आमच्या भाविकांच्या माध्यमातून, आमच्या संस्थेच्या माध्यमातून एक प्रकारे जनआंदोलनाला देखील आम्ही याला विरोध करू। धन्यवाद। नमस्कार, मी बाळकृष्ण चिंतामण कवडे, अध्यक्ष विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट ओझर। शासनाने जो जमिनी संदर्भात कायदा आणून पाहत आहे त्याला विरोध करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। विरोध यासाठी की ग्रामीण भागात असणारी मंदिरं ही जमिनीच्या उत्पन्नावर चालत असतात। ओझर या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात विकास करायचा प्रयत्न करत असतो। प्रत्यक्षात जमीन कमी असली तरी आम्ही कर्ज काढून जागा उपलब्ध करतोय, जागा वाढवायचा प्रयत्न करत असतो आणि त्यातून करोनासारख्या महामारीच्या काळातसुद्धा आम्ही जे 150 रूम्स त्या ठिकाणी बांधले आहेत त्या ठिकाणी करोना रुग्णालय उभं केलं होतं। सामाजिक उपक्रम नेहमीच राबवत असतो, त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात एक शाळा चालत असतो आणि त्याचबरोबर एक सामुदायिक विवाहाची चळवळ या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चालत असते। गोरगरिबांचा देवस्थानचा उपयोग व्हावा हा आमचा नेहमी प्रयत्न असतो। असा प्रयत्न करत असतानाच आपण दुसरीकडून जमीन खरेदी करत असताना आपलीच जमीन जर दुसऱ्यांना द्यावा लागत असेल तर सारखं दुर्दैव आहे। देवाची जमीन देवाच्याच नावावर राहावी
सर्व हक्क देवस्थानच्याच अखत्यारीत असावे अशी आमची मागणी आणि हा कायदा ताबडतोब रद्द करून देवस्थानची जमीन देवस्थानच्या ताब्यात कशी राहील याचा सरकारने प्रयत्न करावा. अन्यथा देवस्थान बंद पडायची पाळी येईल आणि हिंदू समाजात निश्चित आक्रोश वाढेल असं आम्हाला वाटतं. तरी आम्ही अष्टविनायक म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि अष्टविनायक म्हणूनच मागणी करत आहोत की देवस्थानची जमीन निश्चितपणे देवस्थानला राहील अशा आम्हाला शासनाकडून अपेक्षा आहे. जय गणेश. नमस्कार, मी जितेंद्र गद्रे, अध्यक्ष मल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट कॉलनी. आत्ता जो राज्य सरकार महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 असा प्रस्तावित कायदा पाहतो आहे, त्याचा मसुदा मी माझ्या विश्वस्त मंडळींनी सगळ्यांनी अभ्यासलेला आहे. आमची महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांची अष्टविनायक विकास समिती आहे, त्या समितीतसुद्धा आम्ही याविषयी चर्चा केली आणि आज पत्रकार परिषद झाली. पण हा कायदा यातनं देवस्थानाचंच नाव सातबारा उतार्यावरून जाणार आहे. तर आमची मागणी अशी आहे की देवस्थान जमीन सातबारा उतार्यावर विक्रीस तहकूब असल्यामुळे देवस्थान जमिनी या अहस्तांतरणीय असाव्या. तसेच देवस्थानात येणारे शेकडो भाविक आहेत, त्यांच्या सोयीसुविधा करण्याकरता वाहनतळं, पार्किंग व्यवस्था, भक्तनिवास व्यवस्था, अन्नछत्र व्यवस्था ह्याकरता देवस्थानांना बरीच जागेची आवश्यकता असते. त्यामुळे मंदिर व्यवस्थापनाकडे स्वतःच्या मालकीच्या जागा असाव्यात अशी आमची विनंती आहे. त्यामुळे अशा प्रकारचा कायदा प्रस्तावित करताना सरकारने विचार करावा, अन्यथा अथवा हा कायदा तहकूबच करावा, हा कायदा आणूच नये अशी आमची मागणी आहे. आरंभ पर्वसाठी प्रतीक गंगणे, पुणे. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.